गणपती बाप्पा मोरया सगळ्यांना. वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. तर मला माहिती आहे ऑलमोस्ट 6 महिन्यानंतर व्लॉग येणार आहे. मागच्या 6 महिन्यात मी काहीच पोस्ट नव्हतं केलं. फक्त मिनी शॉर्ट्स मी पोस्ट करत होतो, बट ते पण एवढे कन्सिस्टंटली नव्हतो करत. सो आमचा मित्रांचा प्लॅन झालेला शनिवारी की यार कुठेतरी जाऊया आता. महाशिवरात्री आले, मस्तपैकी कुठेतरी फिरायला जाऊया. तर आम्ही ठरवलं कोकणात जाऊया. तर कोकणात कुठे? तर संगमेश्वरला. तर आज आहे मंगळवार सकाळी 4 वाजलेत. तर आम्ही आता कोकण कन्या एक्सप्रेसनी आलो. ट्रेन तर सध्या इथे प्लॅटफॉर्मला नाही आहे, ट्रेन गेली. बट आम्ही आता इथे बसचा वेट करतोय. आणि माझा चेहरा एकदम असा झोपेत सारखा वाटला असेल, कारण मी ऑलमोस्ट झोपून उठलोय. आम्ही खेड आल्यावर आम्ही उठलेलो मस्तपैकी. आम्ही बसून आलोय जनरल डब्यातनं, तर जनरल डब्यातनं बट आम्ही बसून आलोय आणि गर्दी नव्हती एवढी. आणि आता आलोय आम्ही संगमेश्वरला. फायनली बसला यायला अजून 10-15 मिनिटं आहेत, तर त्यासाठी आम्ही थांबतो. आणि मी तुम्हाला संगमेश्वर स्टेशन पण दाखवून, एवढं मस्त झालंय ना. आता तर मी प्लॅटफॉर्मच्या इथे भरपूर पुढे उभा आहे, कारण की मला व्लॉग स्टार्ट करायचा एकदम असं शांतता पाहिजे होती. सो मी पुढे आलेलो. तर संगमेश्वरला आलोय. आता बघूया पुढे काय काय होईल. मला वाटतं ऑलमोस्ट 2 ते 3 पार्ट येतील या व्लॉगचे. आणि एन्जॉय, सबस्क्राईब माय बॉय, सबस्क्राईब. तर गाइस आम्ही आलेलो इथे संगमेश्वर रिक्षा स्टँडला. पण तो रिक्षावाला 200 रुपये मागत होता बस डेपो पर्यंत. मग आम्ही बोललो राहू दे, कुठली बस वगैरे आली किंवा लिफ्ट वगैरे घेऊन आम्ही जातो. बट संगमेश्वर रेल्वे स्टेशन मी दाखवायला विसरलो. आता मी खालती आलोय, वरती जायला एकदम वैताग आलाय. बघूया आता, ही लोक सगळी थांबले तिकडे सगळी, त्यांच्यासोबतच जाऊ आम्ही पण. पण भरपूर पैसे मागतात. आणि संगमेश्वर डेपो एवढा संगमेश्वर स्टेशन एवढा मस्त झालाय ना, काय विचारू नका. मी तर पहिल्यांदा आलो संगमेश्वर स्टेशनला. मी दरवेळी चिपळूणला उतरतो. बट मस्त A1 एकदम गुड डेव्हलपमेंट. तर इथे थांबून थांबून आम्ही आता वैतागलेलो. थोडा रोड क्रॉस करून इथे हा दुकान आहे, तिकडे चहा वगैरे कॉफी वगैरे काय मिळते काय बघूया. हे थंडी तर आहे गावी. गावी थंडी आहे असली की मस्त वाटतं एकदम. चिल्ड थंडी, एकदम चिल्ड. चल जरा बघूया काय होतंय. आहे का काय काय? चलो चाय कॉफी काहीतरी आहे, दोन्ही आहे. मस्तपैकी पितो. थोडी बॉडी गरम होईल, उभा राहायला अजून टाइम भेटेल, थोडी ताकद भेटेल. पार्सल घेऊया ना, काय रे? आपण इथं पिऊया. चालेल चालेल. तर गाईज फायनली आम्ही बसमध्ये बसलोय. बट बसमध्ये एक प्रॉब्लेम आहे, मला झोपायचंय पण बस लई हलते, म्हणून झोपता येत नाही. आता 1 तास मला असाच प्रवास करावा लागेल. ही नुकती बस नुकती उड्यात मारते बाबा. सीट नुकती खालती वरती खालती वरती व्हायब्रेट होते. काय करू काय कळत नाही. झोप तर लागणार नाही अशा गोष्टींमध्ये, बट मी ट्राय करतो. तर गाईज मला माहितीये क्वालिटी थोडी लो येत असेल, कारण रात्रीचा टाइम आहे आणि तिथे लाईट वगैरे थोडा कमी आहे, म्हणून मी फोनच्या टॉर्च तरी काम चालवतोय. बट एकदा उजेड झाला ना की सगळी क्वालिटी पण बरोबर होईल आणि व्हिडिओ पण एकदम स्मूथ येईल. आता तर येतच असेल मला माहिती, बट रात्रीमध्ये थोडा प्रॉब्लेम होतो. iPhone 11चा थोडा प्रॉब्लेम आहे, पण मला करायचंय अपग्रेड, लवकरच करेन. तर आता कुठे आलोय आम्ही काय कळत नाही. हे कुठला हे आहे रे स्टेशन, कुठला स्टँड आहे? संगमेश्वर बस स्टँड आहे. मागाशी काय होतं? रेल्वे स्टेशन, संगमेश्वर रेल्वे स्टेशन. आणि आता संगमेश्वर स्टँडला आलोय आम्ही, संगमेश्वर बस स्टँडला. लोक तर भरपूर खिडकीमधून दिसणार. एक सेकंड. लोक तर आहेत भरपूर बाबा. हा बघा, हा पाठी बसलाय, ही दोघं पुढे बसलेत. हे ओंकार हात दाखव ना, तू ही का घालून बसलाय? हे ओंकार एकदम चोरासारखा बसलाय. यार झोप आले, पण हा एसटी वाला मला झोपून देणार नाही आज. तर मी ट्राय करतो झोपायचं. तर गाईज फायनली आम्ही आलोय आता देवरुख बस स्टेशनला. देवरुख बस स्टँडला आलोय आता. पुढे बघूया कसं काय करायचंय. देवरुख बस स्टँड तर असं कसं तरी आहे. इथे आपली एसटी लागले. कसं जायचंय? चल बघूया मग आता. आवाज रेकॉर्ड झाला की नाही याच्यामध्ये ते मला कळत नाही आता. लवकर आल्यानंतर या अर्ध्या तासात आम्ही देवरुखला आलो संगमेश्वर मधून. देऊळ कसलं आहे, मस्त आहे. बघूया आता, रिक्षान जायचं की टमटम करायची. पण खरंच एसटी वाल्यानं झोपून नाही दिला, अजिबात झोपून नाही दिला. नुसती गाडी खाड खाड खाड. पण त्याची पण चुकी नाही, रोडच तशी आहे तिथे. काय ग मंदिर आहे.
काय माहिती. दत्त मंदिर आहे. रिक्षानी बघूया. फायनली चला 12 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आलोय मनीषच्या गावी, मनीषच्या गावाच्या घरी. हे नाव काय इथलं म्हणा? देवरुख. वाडीचं नाव काय? हडपुडे. देवरुख हडपुडे या गावात. तर बघूया आता पुढे काय काय करायचं. अरे हा आल्या आल्या उद्घाटन झालं असतं माझं तर आता. रात्री 8 वाजता निघालो, सकाळी ऑलमोस्ट किती 6:30 बस घ्या ना. हा सकाळी 6:30 ऑलमोस्ट 12 तासाचा प्रवास झालाय आमचा. आणि हे बघा किती सुंदर घर आहे. आम्ही उजेडात पोहोचलो एकदम. अबे यार सेकंडना. चला आता फायनली आलोय, एकदम उजेडात आलोय. अरे कॅमेराचा लेन्स खराब झालाय, मला वाटतं थोडा साफ करू द्या आधी. ए चप्पल बाहेर काढू का? आलो चालो चलो. चला मस्त पैकी. हा हा चला आपण मनीषचं घर बघूया थोडा. हा एकदम मस्त वाटतं रे. हे मनीषची आजी. आजी बाबा नमस्कार आजी. बघितली नाही एवढे दिवस जाते पण तुम्हाला पहिल्यांदा बघितली आजी. पण तुला पहिल्यांदाच बघितली. एकदम एकदम मस्त वाटलं. मस्त वाटलं. मस्त मस्त तुमचा प्रवास झाला चांगला हे महत्वाचं आहे, बाकी काही नको. आता मला इथे काय वेगळं वाटत नाही, कारण आमच्याकडे पण हेच आहे चिपळूणला. चिपळूणला पेढे माहिती सवत छाड्याची इथं पेढे पेढे. हा पेढ्यात माळेवाडी तिकडे आमचं गाव. हा हा मिरजोळ इथली का? हा तुम्हाला पाची साईड. अरे पाचची साईड दाखवतो मी तुम्हाला जरा. एकदम मस्त वाटतं. सकाळी आपण सकाळ चालू ना म्हणे ते सही केलं. काजूची फार्म आहे, एकदम ताजा ताजा काजूचे वास येतोय. काजूची फार्म पण दाखव आपण. फार्म आहे इथे. ही फार्म आहे पूर्ण पूर्ण फार्म आहे. पूर्ण काजूची फार्म आहे. जाऊ शकतो का आपण? जाऊ शकतो. अजून पण भरपूर आहे त्या साईडला. जाऊ शकतो, काढू शकतो का? हो हो काढू शकतो. जरा हातपाय बितपाय फ्रेश बिश होऊ त्याच्यानंतर. हा थोडा फ्रेश आराम करूया थोडा आधी. चला जरा आंघोळ विंगोळ करतो एकदम मस्तपैकी, ब्रश बिश करून काहीतरी खाऊन पिऊन. काकीची झोप झाली. काकी काय मस्त झोपलेली एसटी मध्ये चप्पल विप्पल काढून. एसटी मध्ये तर फायनली फ्रेश वगैरे होऊन आता मनीषच्या मामाकडे चाललोय आम्ही. मस्तपैकी नाश्ता वगैरे केला, चहा प्यायलो, बरं वाटलं. किती वाजलेत? 8:45 वाजलेत. आणि ही विहीर आहे इथे. विहीर आहे ना म्हणे इथे. इथे विहीर आहे, ती सध्या बंद आहे. म्हणजे तिचं काहीतरी काय माहित वापरत नाही ना जास्त, त्यामुळे पाणी तर दिसत नाही. आल्यावर बघू याच्या पुढची कहाणी. मस्त 8:45 झालेत. थोडी हलकी हलकी गरमी येते आता. आणि हे बघा घर मगाशी दिसलं नसेल प्रॉपर, कारण तर हे थांबा ना जरा माझ्यासाठी. एक सेकंड, इथून चढून जायचंय. हा हे आपण कुठल्या रस्त्याने आलो? चल आता मनीषच्या मामाकडे. तर मनीषच्या मामाच्या घरी आलोय. आणि मनीषच्या मामाच्या घरी त्याचा बैलांचा तबेला आहे. रेची बैल रेसची बैल आहे. शर्यतीचे बैल आहेत. याचं नाव काय? सोन्या. हा सोन्या आणि हा वशा. वशा. हे दोघांकडे बघून एवढा घाबरायला येते ना मला. हिचे डोळे बघा, हिचे डोळे बघा. सोन्या मारू नको. शिंग बघ एवढी आहेत त्याची. भाई साहब तो बघतोय बघ असा. हा थोडा शांत वाटतोय. नाही मारत नाही ना. पाठी सरकतोय. हे पण मी काय बोलतोय म्हणे, आता मला एक सांग.
अरे आता असं बोलतात की बैलांना लाल कापड दाखवलं नाही की ते अंगावरती येतात. मग कोणाला दाखवतात? सांड सांड असतात ते वेगळे असतात. काय बैलांना काय नाही होत. काय नाही. किती हॉर्स पॉवर? भरपूर आहे हॉर्स पॉवर बैल पावर आहे. येस. लव यू ब्रो. ती बैल बघून असं वाटत होतं जसं की आता हा अंगावरतीच येतोय माझ्या. त्याचा डोळा कसला भाई, त्याचा डोळा किती कसा बघत होता तो यार. मी काय बोलू तुला आता. तो सोन्या बैल एकदम अग्रेसिव्ह वाटत होता. तो जिंकत पण असेल मला तर वाटतंय. ते गणेश दादा मामाचं घर. हे मनाच्या मामाचं घर. मामाचं घर. मग हे कोणाचं घर होतं? वाडा आहे ना. अच्छा हा घर नाही आहे, हा वाडा आहे आणि हा पूर्ण घर आहे. म्हणजे बैलांसाठी वेगळा वाडा. आबा हा तर बघतोय. आता सध्या मी अनोळखी आहे ना त्यांना, नाहीतर मी जाऊन हात वगैरे लावला असता. आता हात वगैरे लावला तर ते माझं सुचवतील कुल. तर गाईज मस्त झोप झाले. 4-5 तासाची झोप झाली एकदम काडाक. तर आता वाजलेत 1:45. जेवायचा टाइम झाला आहे. वरती मंदिरात जातो जेवायला, पण त्याच्या आधी ऊन बघ किती आहे. चला फटाफट. ही कोण आलेली रे बोलवायला? काय हात करतो? सकाळची ओळखीचे होते. अरे मला वाटलं कोणतरी रॅन्डम आहे. विमान नाव दिलेलं आहे. कुठला विमान? चल चल जेवायला जाऊया भाई. हा तर गाईज जेवायला बसलो इथे. जेवणामध्ये काय काय आहे? सोयाबीनची भाजी आहे. सोयाबीन, जलेबी, ही गुळ आहे ना, गुळ, ही पालेभाजी, वरण भात. मस्त वेगळी. थोडं जेवतो होता. झोपून उठलं एकदम. अरे यार काय होतंय? असं जातोय फोन सारखा. पूर्ण पंगत बसली. ही दोघं बघा. ये हात तर दिखाव रे. चला मी जेवायला बसतो जरा आता. नंतर ब्लॉग. ही लाईट बंद करू का? ओके ना, निघूया. चलो. हा फोन तर वगैरे घेतलाच ना. ओके तर गाईज वाजलेत 8:30 रात्रीचे. मध्ये मी व्लॉग नाही केला. क्रिकेट वगैरे खेळलोय आम्ही, पण तिकडे व्लॉग नाही बनवला. आत्ता आम्ही चाललो देवळात, कारण आरती आहे तिकडे. नमन पण आहे आणि आरतीनंतर लगेच जेवायला सुरुवात होणार आहे. सो थंडी आता तर काय वाटत नाही एवढी. हे हा काकी कुठे गेला? ही भाई दिसतच नाही आहे. रोड का नाही दिसत आहे मला? नाही दिसत आहे. टॉर्च दाखव. दादाची बैल आहेत. नाही जात एप्रिल ना, सुट्टी काढून येते. नाही लग्नाला जर नाही आला तर गोंधळ नक्की येणार आहे. हा मंदिरात मस्त गाणी लागली एकदम. चल बैल बघूया तोपर्यंत आपण. सकाळी पण एक बघितला, आत्ता पण एक बघूया. भाई साहब इथेच आहेत. ही बैलच आहे ना? शिंग कमी आहेत. इथे एकच आहे. हा शर्यतीचा आहे. हा एक. बघा इथे कोंबड्या ठेवल्यात. नेवे काय म्हणे एक गावठी आहेत सगळ्या. कोंबडा आहे ना? कोंबड्या माझ्या बॅगेत राहील.
मस्त मस्त मस्त. आम्ही वाराच्या वेळी नाही आलो ना, जेव्हा आलोय ते महाशिवरात्रीच्या वेळी आलोय. सप्ताह चालू आहे ना. तर गाईज देवळाजवळ आलोय आणि देव एवढं मस्त सजवलंय ना, मी मगाशी दाखवलं नाही. 1 सेकंड मी दाखवतोय. मी पुढे दाखवून आलो. केस सेट करू दे यार, तेल नाही लावलाय मी दिवसाभरात. 1 सेकंड. अरे लोक नाचतात तिकडे मस्त एकदम. हा बघा देऊळ, श्री केदारेश्वर मंदिर तरपुडे मराठवाडी. मस्त सजवला एकदम. गाणं आहे ना त्याच्यामुळे माझा आवाज कमी येत असेल. आणि बघा इथे लोक वगैरे नाचतायत. तर थोड्याच वेळ तिथे आरती सुरू होईल, त्यासाठीच आम्ही आलोय. आरती वगैरे झाली की जेवण आहे, जेवल्यानंतर नमन आहे. नमन झालं की मग आमचा जरा दुसरा प्लॅन आहे, ते पण मी सांगतो तुम्हाला. आणि आता उद्याचा प्लॅन असा आहे की आम्ही इथे मार्लेश्वर म्हणून ठिकाण आहे तिकडे जाणार आहे. तिकडचा ब्लॉग तर ऑब्विसली जाणार म्हणजे येणारच. तर हे वायफाय आहे इथे. हा इथे वायफाय आहे. तर गाईज देवळामध्ये गजर चालू होता मस्तपैकी आणि मी ते रेकॉर्ड केलं आणि व्हिडिओमध्ये टाकलं. नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसं वाटलं ते. तर गाईज आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. आता आम्हाला झोप आले भरपूर. बाय बाय.